नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप स्वाध्याय या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय आहे मराठी बालभारती, भाग 3, प्रकरण क्रमांक 15 बालसभा. या पाठाखालील आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात. प्रश्न पहिला आहे, 2-3 ओळीत उत्तरे लिहा. उपप्रश्न 1, इयत्ता 6वीच्या बालसभेचे आयोजन कोणत्या निमित्ताने केले होते? त्याचे उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने इयत्ता 6वीच्या बालसभेचे आयोजन केले होते. उपप्रश्न 2, बालसभेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गातील कोणी कोणी सहभाग घेतला? याचे उत्तर आहे या बालसभेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गातील नीता, तन्वी, निलोफर या मुलींनी व कुणाल, चंदर या मुलांनी सहभाग घेतला होता. उपप्रश्न 3 आहे, बालसभेचे नियोजन करताना मुलांना कोणी कोणी मदत केली? याचे उत्तर आहे बालसभेचे नियोजन करताना 6वीच्या वर्गशिक्षिकाबाई, शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशी तसेच मीनल, जॉन, प्रकाश, कुमुद, संपदा, प्रफुल्ल, चेणप्पा या सर्वांनी मदत केली बालसभेचे नियोजन करताना. प्रश्न 2 आहे, महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती 8 ते 10 ओळीत लिहा. मित्रांनो पाहूयात आपण महात्मा फुले यांची माहिती. महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, सत्यशोधक समाजाची स्थापना केली, विधवा विवाहास प्रोत्साहन दिले, अनाथालये काढली, सर्वांनी शिकावे म्हणून ते अहोरात्र झटले. यापेक्षा जास्त माहिती पाहिजे असेल तर आपल्या ज्ञानदीप स्वाध्याय चॅनलमध्ये तुम्हाला मिळून जाईल. महात्मा फुले यांची पण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकाच्या वाचनात रमणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ या महाविद्यालयांची स्थापना केली. विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी वसतिगृहे निर्माण केली. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही हा संदेश दिला. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. यांची याच्यापेक्षाही माहिती तुम्हाला जास्त हवी असेल तर ज्ञानदीप स्वाध्याय चॅनलमध्ये मिळून जाईल, तुम्ही पाहू शकता. प्रश्न 3 आहे, तुमच्या वर्गाला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्तरावर करायचे आहे. तुम्ही कोणकोणती तयारी कराल ते क्रमाने लिहा. तर याचे उत्तर आपण असे लिहूयात. आपण सुरुवातीला प्रथम हॉल स्वच्छ करू, हॉलमध्ये थोर वैज्ञानिकांचे फोटो लावू, नंतर व्यासपीठ तयार करू, बैठक व्यवस्था करू, अध्यक्षपद, सूत्रसंचालन आणि व्याख्याते आधीच ठरवून त्यांना तसे कळवू व त्यांची संमती घेऊ. एका खुर्चीवर सरस्वतीचा फोटो ठेवून हार, पुष्पे व निरंजन यांची व्यवस्था करू, लाऊडस्पीकरची व्यवस्था करू. अशा प्रकारे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करताना शाळा स्तरावर आपण तयारी करून घेऊ. प्रश्न 4 आहे, शाळेमध्ये बालसभांव्यतिरिक्त होणाऱ्या इतर कार्यक्रमाची यादी तयार करा. त्याचे उत्तर आहे गणराज्य दिन 26 जानेवारी, मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, शिक्षक दिन 5 सप्टेंबर, गांधी जयंती 2 ऑक्टोबर आणि बालक दिन 14 नोव्हेंबर. प्रश्न 5 आहे, बालसभा कोणकोणत्या विषयांवर घेतल्या जातात त्या विषयांची यादी करा. याचे उत्तर आहे पर्यावरण, वाचन संस्कृती, विज्ञान निष्ठा व अंधश्रद्धा, ग्राम सुधारणा या विषयांवर बालसभा घेतल्या जातात.
मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी एक छोटासा मेसेज आहे. आपण रोज जेवण करतो, ताटामध्ये अन्न वाढून घेतो, ते वाया जाऊ नये हे काळजी घेणे सर्वांचेच कर्तव्य आहे. अन्न वाया घालवू नका. अन्न हेच जीवन आहे. अन्न हेच परब्रह्म आहे. लागेल तेवढेच अन्न ताटात घ्या. हे मुलांनी आईवडिलांना आणि आईवडिलांनी मुलांना सांगावे किंवा शिकवावे. प्रश्न 6. तुमच्या शाळेत पर्यावरण दिन साजरा करायचा आहे. खालील आकृतीत काही मुद्दे दिले आहेत. त्याबाबत तुम्ही काय विचार कराल ते लिहा. कोणती घोषवाक्ये बनवाल? पहिला मुद्दा इथे दिलेला होता आपल्याला, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा. पुढचे मुद्दे आपण घेऊयात. झाडे लावा, झाडे वाढवा. पर्यावरण रक्षण आरोग्याची गुरुकिल्ली. पर्यावरण रक्षणाला पर्याय नाही. हे मुद्दे आपण घोषवाक्यांमध्ये बनवू. कोणत्या समस्यांवर विचार कराल? यातील पहिला मुद्दा दिलेला होता कचरा समस्या. पुढील आपण पाहूयात. जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, पाणी तुंबणे. या समस्यांवर आपण विचार करूया. पुढचा मुद्दा आहे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवाल? येथे पहिला मुद्दा दिलेला होता गावातील ज्येष्ठ नागरिक. पुढील आपण पाहूयात समाजसेवक, पत्रकार, कवी, लेखक, मुख्याध्यापक यांना आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलू. पुढील वाक्य वाचा व त्यातील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखा. तर मित्रांनो, तुम्हाला येथे एक तक्ता दिलेला आहे. त्यामध्ये वाक्य, कर्ता, कर्म, क्रियापद दिलेले आहेत. तर पहिलं वाक्य आहे तारा क्रिकेट खेळते. त्यातील कर्ता आहे तारा, कर्म आहे क्रिकेट आणि क्रियापद आहे खेळते. दुसरं वाक्य आहे यास्मिन पुस्तक वाचते. यास्मिन हे कर्ता आहे, पुस्तक हे कर्म आहे आणि वाचते हे क्रियापद आहे. पक्षी किलबिल करतात. पक्षी हे कर्ता आहे, किलबिल हे कर्म आहे, करतात हे क्रियापद आहे. राजू अभ्यास करतो. राजू हे कर्ता आहे, अभ्यास हे कर्म आहे आणि करतो हे क्रियापद आहे. शबाना स्वयंपाक करते. शबाना कर्ता आहे, स्वयंपाक हे कर्म आहे, करते हे क्रियापद आहे. जॉन व्यायाम करतो. जॉन हे कर्ता आहे, व्यायाम हे कर्म आहे, क्रियापद हे करतो आहे. क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा शब्द म्हणजेच कर्ता असतो. ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म असे म्हटले जाते. वाक्यातील मुख्य शब्द क्रियापद हा असतो. मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. खेळा, खा, खूप अभ्यास करा, खूप मस्त राहा आणि ज्ञानदीप स्वाध्याय चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ आणि तुम्हाला पुढील शैक्षणिक वाटचालीस